ते सर्व उमेदवार सक्षम आहेत. आम्हाला कोणत्याही प्रभागात डमी उमेदवार द्यायची गरज भासली नाही. आम्ही केलेलं काम आजही जागेवर आहेत. ते तुम्ही माझी पत्नी अध्यक्ष असताना एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला तुम्ही सिद्ध करून दाखवलात तर मी राजकीय संन्यास घेईल. झालं असं तुम्ही म्हणालात ते विरोधी पक्षाने दिली तक्रार होती. त्या तक्रारीचं पूर्ण काहीच झालं नाही. ती तक्रार कचराकुंडीत गेली. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला ते लोक उलट्या बोंबा करतायत. किती लाख रुपयाचा किंवा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या देगलूरमध्येचा विकास किती दूर गेलेला आहे आणि किती मोठा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे. केवाले असल्यामुळं यांना मतदान देणार नाहीत लोक, असं एक चर्चा आहे. याबद्दल काय सांगा? फक्त ते जन्मलेत, मी त्यांचं नाव अजरामर केलो. आज नगरपालिकेत पुतळा बसत असताना काय काय त्रास झालं त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. देगलूर शहराची जनता सुजाण आहे. काही भागामध्ये अजूनही रस्ते नाहीत. मी 100% मान्य करतो. देगलूर शहराची माफी मागतो की आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून व्यवस्थित काम करू शकलो नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून कधीही 1 रुपया कमवला नाही. मी माझ्या व्यवसायातून पैसे कमवतो. आणि जे काही हरिजन वस्ती जे म्हणजे आताचे बौद्ध आहेत त्यांना ती जागा देण्यात यावी. आणि ते आरोप अजिबात करत नाही. सत्य घटना सांगतो. त्यांच्या प्रॉपर्टी देवलं किती विचारा. एखादा अधिकारी शहरात नोकरी करत असताना त्या शहरात प्रॉपर्टी घेतलेलं पहिलं उदाहरण ते आहे. नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाईट 24 न्यूज. आवाज तुमचा, बातम्यांची. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात देगलूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि ते प्रभाग क्रमांक 10 चे देखील उमेदवार आहेत आणि त्यांच्या कशा पद्धतीचा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार चालू आहे. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. येत्या 2 डिसेंबरला देगलूर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगानं अध्यक्षपदासाठी सौभाग्यवती विजयमाला बालाजीराव टेकाळे आणि 27 उमेदवार आमच्या पक्षाने दिलेले आहेत. निवडणुकीमध्ये आज प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे हे आपल्याला दिसूनच येईल. आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. आम्हाला कोणत्याही प्रभागात डमी उमेदवार द्यायची गरज भासली नाही. इतर पक्षाला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार सापडत होते, त्यामुळे त्यांनी डमी उमेदवार दिला. आपण पाहिलं. सर, तुम्ही कोणते विषय घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जातात? तुमचे महत्वाचे अजेंडा काय आहेत? तुमचे विकासाचे मुद्दे काय? 2007 ते 2017 या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नगरपालिकेवर होती. त्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं जी कामं झाली ती कामं आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडत आहोत. भविष्यात आम्हाला देगलूरच्या शहराच्या विकासासाठी काय काय करायचं आहे ते पण आम्ही जाहीरनाम्यात देत आहोत. आम्ही केलेलं काम आजही जागेवर आहेत. ते तुम्ही पाहू शकता. आम्ही केलेला विकास हा आदर्श झाला नाही तर विकास तो जिवंत अजूनही आहे. तुम्ही जे सांगताय की तुमचा जाहीरनामा आहे, तर नेमकं त्या जाहीरनाम्यात काय महत्वाचे मुद्दे आहेत? देगलूर शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल, देगलूर शहराची भुयार गटार योजना जी कार्यान्वित झाली नाही तो विषय असेल, किंवा यशस्वी सभागृहाची नवीन वास्तू उभारणी असेल, मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानचा विषय असेल, अल्पसंख्याक समाजाच्या युवकांना रोजगार द्यायचा विषय असेल, असे अनेक विषय आहेत. त्या अनेक विषयाचं लवकरच आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. आज संपूर्ण जाहीरनामा सांगणं योग्य वाटणार नाही, त्यामुळे तुम्हाला जाहीरनाम्यावर कळेल सगळं. नेमकं किती दिवसामध्ये तुमचा जाहीरनामा येणार आहे? काही दिवसच शिल्लक राहिले, आता 7 दिवसाचा आता कालावधी राहिलेला आहे. 30 तारखेला प्रचार थांबणार आहे. तर तुमचा जाहीरनामा कधीपर्यंत येणार? आमचा जाहीरनामा तयार होऊन छापून आलेला आहे. फक्त विमोचनासाठी एखादा नेता देगलूर शहरामध्ये प्रचाराला येईल तेव्हा त्याच्या हस्ते विमोचन करायचं आहे. त्यामुळे आम्ही नेत्यांकडे वेळ मागितलेली आहे. वेळ ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी जाहीरनाम्याचं प्रकाशन होईल, विमोचन होईल आणि आपला तो जाहीरनामा पाहायला मिळेल. तुम्ही जर सांगताय की तुमचा जाहीरनामा विकासाचा राहणार आहे आणि तुमच्यावर आरोप देखील करण्यात जाते की एक पोस्ट देखील फिरली जाते की तुम्ही भ्रष्टाचार, तुमच्यावरती एक आरोप होता की तुमचे ज्यावेळेस मिसेस या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे होते त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं सांगण्यात येते. यावर तुमचं काय? जर माझी पत्नी अध्यक्ष असताना एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला तुम्ही सिद्ध करून दाखवलात तर मी राजकीय संन्यास घेईल. यापुढे राजकारणात कुणालाही मत मागायला जाणार नाही. मग नेमकं त्यांना काय सांगणार की ते तुमच्या काळामध्ये एलईडीचा विषय असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, तुमची त्यामध्ये मध्यस्थी असल्यामुळे तुमचं ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये हस्तक्षेप होतं, तुम्ही त्या पदावर नसताना देखील, असा त्यांचा आरोप आहे. त्यांना काय सांगा? तुम्हाला तर माहित आहे मी पक्षाचा पदाधिकारी आहे. पक्षाचं नगरपालिकेचं नेतृत्व माझ्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे काम करत असताना सत्ता जरी महिलेच्या हाती असली तरी विकास कामाचं काम पाहणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये पुढाकार घेणं हे पक्षाच्या वतीनं मला करावं लागत होतं आणि ते मी केलेलं आहे. ते मी नाकारत नाही. परंतु नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणालात ते विरोधी पक्षाने दिली तक्रार होती. त्या तक्रारीचं पूर्ण काहीच झालं नाही. ती तक्रार कचराकुंडीत गेली. साधं एक पत्र आले नगरपालिका चौकशीचं किंवा कोणत्या कामाची चौकशी झाली नाही. जर आम्ही काही भ्रष्टाचार केला असता, चुकीचं काम केलं असतं
तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी शासन कामाची चौकशी केली असते, समिती नेमली असते किंवा एखादी यंत्रणा लावली असते. परंतु जी तक्रार दिलेली होती ते प्रथमदर्शनी चुकीची आहे हे त्याला कळालं. एखाद्या तक्रारीच्या अनुषंगाने जर का जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार गेली तर ते मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र पाठवतात आणि याचा अहवाल द्यायला सांगतात. जर काही काळबेर झालं तर त्यावर कारवाई होते. पण आपण जे काही कामं केले ते अतिशय पारदर्शक केलेत आणि आमच्या काळामध्ये झालेली कामं अजूनही दर्जेदार आहेत. कामाचा दर्जा चांगला आहे, कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला ते लोक उलट्या बोंबा करतायत. तुम्ही सांगताय की तुमच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. नेमकं आता यांच्या काळामध्ये तुम्ही जर सांगताय की भ्रष्टाचार झालाय, तर नेमकं अशी महत्त्वाची भ्रष्टाचार काय झालाय आणि नेमकं काय सांगाल जनतेला? आता तुम्हाला सांगतो, करेठखेड येथील आपला पाण्याचा प्रकल्प आहे. तिथं 2 कोटीहून अधिकचा निधी खर्च करून तिथं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून तात्कालीन काँग्रेसच्या शासनानं तिथे सौर ऊर्जाचा प्रकल्प बसवलाय. आपण सौर ऊर्जा प्रकल्प बसवायचं कारण की एनर्जी जनरेट व्हावी आणि आपलं विद्युत बिल कमी यावं. म्हणजे भार पडणार नाही नगरपालिकेवर. विजेचा भार कमी व्हावा. तर तो तुम्ही आजही जाऊन नगरपालिकेत पहा. पूर्वी जेवढं मासिक भाडं येत होतं आपल्याला विद्युत बिलाचं, तेवढंच आजही चालू आहे. याचा अर्थ काय झाला? बोगस पद्धत. हां. तुम्ही केलेलं काम बोगस आहे किंवा जनरेट बिल झाली नाही. आपण ज्या कामासाठी पैसे खर्च केलो त्या पैशाचा नगरपालिकेला काहीतरी फायदा झाला पाहिजे. तो निव्वळ 2 कोटी रुपये खर्च करून तिथं काम केलात आणि एकही रुपयाची एनर्जी जनरेट होत नाही, याचा अर्थ बोगस काम म्हणजे काय आहे? नेमकं मग सर तुम्ही हे असा आरोप करताय. मग नेमकं त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षनेता होता आणि तुम्ही नेते म्हणून त्यावेळेसची भूमिका निभावली होती. मग यावरती आवाज उठवला की नाही त्यावेळेस? नेमकं यावरती तुम्ही काय याच्यावरती ॲक्शन घेतली? 5 वर्षाच्या काळामध्ये माझे सहकारी नगरसेवक जे माझ्या अध्यक्षपदाचा मी उमेदवार होतो, माझ्यामुळे जे निवडून आले किंवा पक्षामुळे जे निवडून आले, ते सर्व जाऊन काँग्रेस पक्षाशी घरोबा केला होता. त्यामुळे मी नगरपालिकेच्या कारभाराकडे लक्ष दिलं नाही. 5 वर्षाचा नगरपालिका कारभार संपल्यानंतर जेव्हा प्रशासक आलं, तेव्हा मी शासनाकडून काही कामं करून घेतली. त्यामध्ये माजी मंत्री राज टोपे साहेब असताना सिटी स्कॅन मशीन घेऊन आली. केरूर तलावात 14 कोटी निधी मंजूर करून आणला. त्यानंतर चिंतामणी सिटी असेल, अजून काही असतील कामं, तिथे मी रस्ते नाल्याची कामं घेऊन आलो. पण ते प्रशासकाच्या काळात. 5 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचाराला उघडा करण्यासाठी ज्यांना आम्ही गटनेते केलं होतं, ते आज त्यांचे उमेदवार आहेत. त्यावर तुम्ही ओळखू शकता की त्यांचं साठवट होतं. मग साठवलं होतं असं तुम्ही आता जे उमेदवार आता नगराध्यक्ष पदाचे आहेत, त्यांच्यासोबतच उपनगराध्यक्ष पद त्यांनी भोगलेले आहे त्यांच्यासोबतच. आता तेच उमेदवार नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहेत. तर त्यावेळेस देखील त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका म्हणजे भ्रष्टाचाराचा त्यांना सगळी बाराखडी त्यांची माहिती असेल की बाबा किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मग ह्याच्याबद्दल तुम्ही अनेक सभेमध्ये सांगताय. तर नेमकं किती लाखो रुपयाचा किंवा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या देगलूरमध्येच्या विकास किती दूर गेलेला आहे आणि किती मोठा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे? माझ्या माहितीप्रमाणे 5 कोटी रुपयाचे लाईटचे पोल उभा केलेत. हं. एकाही पोलवर दिवाबत्ती नाही. अनेक ठिकाणी पोल मोडखडीत आलेत किंवा कोलमडून पडलेत. आता नगरपालिकेत मी सत्ता आल्यानंतर ह्या कामाची आम्ही चौकशी करायला लावू. योग्य ती चौकशी करून ज्यांनी ज्यांनी काय केलं त्याच्यावरती कारवाई सरकार करेल. नगरपालिका आमच्या हातात आल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी काढायच्या आहेत. अनेक लोकांनी काय काय नगरपालिकेत केलं ते तुम्हाला मी आज सांगणं बरोबर वाटणार नाही. पण निश्चित आमची सत्ता आल्यानंतर त्या सर्व गोष्टी बाहेर निघतील. तुम्ही जे सांगताय की त्यांची जे काही त्यांनी भ्रष्टाचार केला ते तुम्ही समोर आणणारच आहे जनतेच्या. नेमकं तुमचेही प्रतिनिधी त्यावेळेस सभागृहामध्ये होता आणि तुम्ही त्यावेळेस असताना कशा तुम्हाला वाटलं नाही का बाबा ह्या पद्धतीचे ठराव घेऊन त्यांनी या पद्धतीचे कामं केलेली आहेत. मग तुम्ही त्याला अटकाव करून किंवा नगराध्यक्षाच्या माध्यमातून जरी त्यांनी असले तरी तुमच्याकडे प्रशासन होतं, मुख्य अधिकाऱ्यांना धरून बाबा ह्या गोष्टी चुकीच्या होत आहेत, त्यांना कुठं थांबवलं पाहिजे, यासाठी ॲक्शन करायला पाहिजे. मी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मला पक्षाच्या वतीनं सुखसदस्य करण्यात आलं. माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यानंतर सभागृहामध्ये मी नगरपालिकेत 5 वर्षात फक्त कैलासवासी नीलमासाहेबाच्या जयंतीला पुण्यतिथीला गेलो मी. त्यानंतर कधी नगरपालिकेत मी गेलो नाही. 1-2 मीटिंगला सुरुवातीला गेलो असेल, पण नगरपालिकेतला कारभार आपला पाहत नव्हता आणि माझ्यासोबत माझ्या पक्षाचे लोक नव्हते. त्यामुळं माझ्या मनात एक उदासीनता आली होती आणि त्यामुळे नगरपालिकेत लक्ष दिलं नाही. पण त्याचा काळ संपल्यानंतर प्रशासक आल्यानंतर मी शासनाकडे पाठपुरावा म्हणून काही गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही जो सांगताय की आता एक विषय अजून एक यामध्ये समोर येतोय की अनेक भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आत्ताची राष्ट्रवादी आहे ते अजितदादा पवार गटाची ही वेगळी राष्ट्रवादी आहे. अविनाश निलंबर यांनी एक आरोप केलेला होता.
आणि आता तुम्ही काय त्यांना काय सांगणार आहात, की कैलासवासी बसणार निलंबनची राष्ट्रवादी वेगळी होती. यावर तुम्ही काय सांगणार? कैलासवासी निलमवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी अतिशय प्रामाणिकपणे त्याला साथ दिलेली आहे. आज जे बोलत आहेत त्यांचं वय फार कमी आहे, त्यामुळे त्याला काही गोष्टी माहीत नाहीत. मला त्या गोष्टी आता राजकारणात काढायच्या नाहीत. जेव्हा निवडणूक होऊन जाईल, कधीतरी आम्ही एकत्र बसताल तेव्हा मी काही गोष्टी विचारणार आहे त्यांना. सर अजून एक दुसरा महत्त्वाचा विषय होता, की यामध्ये आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि तुमच्यावर एक आरोप देखील अनेक दिवसापासून ज्या दिवसापासून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झालेला, नगराध्यक्ष हा उमेदवार मटकेवाला आहे, असं म्हणून तुमच्या पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील किंवा जे उमेदवार असतील आणि नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार आहे, असं सांगण्यात येतंय. मटकेवाले असल्यामुळं यांना मतदान देणार नाहीत लोक, असं एक चर्चा आहे. याबद्दल काय सांगाल? आमच्या उमेदवार महिला आहेत. महिला उमेदवाराचा कोणताही व्यवसाय नसतो. त्यानंतर बालाजी टेकाळे जे माझे उपनगराध्यक्ष होते, ते काँग्रेस पक्षाकडून 5 वर्ष सदस्य, नंतर 2.5 वर्ष उपाध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्ष काही दिवस. तर त्यावेळेस ते त्यांचा व्यवसाय त्यांना कळाला नाही का? आणि बालाजीराव टेकाळेने अतिशय मोकळेपणाने सांगितलंय, वडिलांच्या काळात तो व्यवसाय होता. नंतर आम्ही त्या व्यवसायात गेलो नाहीत. वडिलांनी आम्हाला सांगितलं की हा व्यवसाय चांगला नाही आणि माझी लेकरं या व्यवसायात होऊ नये. त्यामुळे हळद दुकान असेल, भांड्याचं दुकान असेल किंवा कपड्याचं दुकान असेल, मेडिकल असेल, अशा अनेक व्यवहार, भांड्याचं दुकान असेल, असे अनेक व्यवहार त्याचे आहेत. टेकाळेंचे शेती आहे. नेमकं हाच मुद्दा समोर करून ह्या निवडणुकीला जात असं वाटतं तुम्हाला? निवडणूक नगरपालिकेची आहे. नगरपालिकेची निवडणूक शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधा, त्यानंतर भविष्यात आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण राजकारणात आल्यानंतर काय केलं होतं, या गोष्टी सांगायला पाहिजे. त्यातील एकही गोष्ट न सांगता त्यांनी कोविडमध्ये काय केले, कोविडमध्ये आईला बघितले नाहीत, कोविडमध्ये गच्चीवर थांबले, हे विषय अतिशय गौण आहेत. तुम्ही का कोविडमध्ये का स्वतः फिरून काय केलात काय? आणि आमच्या पक्षाची किट तुम्ही वाटल्या. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची किट तयार केली होती. तेव्हा महाविकास आघाडी होती. त्यामध्ये आमदार अंतापूर साहेब होते कैलासवासी आणि आमचे लोक होते. तेव्हा त्यांनी अध्यक्ष म्हणून त्यांना मोठेपणाने बोलून किट वाटायला लावलं होतं आम्ही. अनेक फोटो व्हिडिओ आहेत. आता WhatsAppवर त्यांनी बोलल्यापासून फिरू लागले ते. खरं लोकांना कळलं ना. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. आणि राजकारणाची पातळी एवढी खाली गेली, की ते एकरी भाषेत बोलायलेत. त्यांच्या वयाचं वय किती आहे त्यांचं, माझं वय किती आहे, वडिलांबरोबर किती वर्ष राहिलो मी त्यांच्या. त्यांनी तर फक्त ते जन्मलेत, मी त्याचं नाव अजरामर केलो. आज नगरपालिकेत पुतळा बसत असताना काय काय त्रास झालं त्याचे माझे सगळे पुरावे आहेत. आणि जे जे लोक त्रास देत पुतळा बसताना त्यांच्यासोबत आहेत आज. त्यांना काहीतरी स्वतःला वाटलं पाहिजे की आपल्यासाठी कोण काय केलंय. काहीतरी चुकीच्या गोष्टी ऐकून, चुकीच्या लोकांच्या नादाला लागून त्या लोकांना जर वाटत असेल तर निवडणूक 3 तारखेला पाहू आपण. निवडणूक जनतेला कळेल ना. देगलूर शहराची जनता सुजाण आहे, सुसंस्कृत आहे. देगलूर शहराला एक चांगला राजकीय आणि सामाजिक परंपरा आहे. देगलूर शहराच्या लोकांना सर्व काही कळते. जर आम्ही एकच गोष्ट बोलली ते बार बार सांगतात, पण त्यांची अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये एकरी भाषेत बोलायचं नाही किंवा वयानं लहान असेल त्यामुळे एकरी भाषेत बोलायचं नाही. आम्ही त्या संस्कृतीत वाढलो नाहीत. आमचे वडील शिक्षक होते. आमच्यावर चांगला संस्कार झालेले आहेत. आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक करू. जनतेला विकासाचे मुद्दे सांगू. आम्ही केलेलं काम सांगू. भविष्यात करण्याचं काम सांगू आणि मतं मागू. आता सध्या तुमचे कॉर्नर सभा देखील होत आहेत. त्यामध्ये सांगितलं जातंय, की लक्ष्मीकांत पद्मावर हा विकासाचे अजेंडा घेऊनच ते समोर देगलूरला घेऊन जातात आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते देखील मोगलाई शेषेटवार यांना देखील सांगितलंय, की विकासाची गंगा त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. तर नेमकं यामध्ये तुम्ही कसं बघताय आणि तुम्हाला काय वाटतंय? आपण पत्रकार आहात. पत्रकार हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे. तुम्ही त्यांच्या काळातील कामं रेकॉर्डिंग करा आणि जर तुम्हाला वाटले की हे कामाचे चांगले आहेत तर माझ्याकडे या. मी सगळ्या देगलूरकरांचे कान धरून माफी मागतो. जर त्यांचे कामं असतील झालेली आणि ते कामं तुम्हाला जीवन दिसली आता. मग जनतेचं देखील म्हणणं आहे, आम्ही वारंवार या अनेक प्रभागामध्ये आम्ही 3 वर्षापासून जनतेचा आवाज म्हणून हा कार्यक्रम देखील केला होता. काही भागामध्ये अजूनही रस्ते नाहीत. अजूनही काही लोकांमध्ये जसं लमाणे तंडा असेल किंवा अनेक जे काही इतर जे गरीब वस्ती जे काही स्मॉल एरिया आहे आणि त्यामध्ये जर सिद्धार्थनगरची जी हरिजन वस्ती होती या संदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा प्रश्न असेल किंवा मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत. या संदर्भामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेता म्हणून काम करायला पाहिजे होतं, असं झालं नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे. मी 100% मान्य करतो. देगलूर शहराची माफी मागतो की आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून व्यवस्थित काम करू शकलो नाहीत. याबद्दल शहरवासियांची माफी मागायला मला काही लाज वाटणार नाही. पण ते समजून घ्या की विरोधी पक्षनेता आम्ही ज्याला केलं होतं ते आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून येतील. आज माझ्यासोबत 11 नंतर निवडून आले होते.
त्यातले 7 जण काँग्रेससोबत गेलेत. याचा अर्थ काय झाला? हे लोक पहिल्यापासून मिसळून होते. त्यामुळे मला त्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही. ज्यांचा जो व्यक्तिगत प्रश्न आहे, राजकारण आहे, कोणाला कोणती विचारधारा आवडते. पण आम्ही पूर्वीपासून समाजवादी विचारधारेचा असलेला शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल किंवा त्याचा वारसा घेऊन पुढे चालू केलेला अजितदादा पक्ष असेल. आम्ही नेतृत्व शरदचंद्र पवार साहेबांचं मान्य केलं. आजही आम्ही अजितदादाचं मान्य करतो. नगरपालिकेची निवडणूक यासाठी अजितदादाकडून गेलो लढवतो आम्ही की देगलूर शहरामध्ये विकासासाठी महाराष्ट्रामध्ये अजितदादा सरकारमध्ये आहेत. राज्याचे गृहमंत्री अर्थमंत्री आहेत आणि राज्याचा अर्थमंत्री शहरासाठी काय करू शकतो हे तुम्हाला मी निवडून दाखवून देतो. मी प्रवेश करत असताना मुंबईत चर्चा झाली. चर्चेमध्ये माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, सुभाषराव साबणे साहेब, अनिल तोताडे, अंकुश देसाई आणि मी 7 जणांची बैठक झाली. बैठकीमध्ये अनेक गोष्टी आज जरी सांगता येत नसतील तर निवडणूक झाल्यानंतर विकासासाठी आम्ही काय काय दादाला मागितलंय त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगू आम्ही. तुमच्यावर हे देखील आरोप केला जात आहे की सर तुम्ही तुमची निवडणूक तुमच्या फायद्यासाठी तुम्ही पक्ष प्रवेश केला अजित पवार गटामध्ये, असा आरोप आहे तुमचा. फायदा देगलूर शहराचा आहे. विकासाचं देगलूर शहराचं काम करायचं आहे. मी नगरपालिकेच्या माध्यमातून कधीही 1 रुपया कमवला नाही. मी माझ्या व्यवसायातून पैसे कमवतो. माझा व्यवसाय आहे. मी व्यापारी आहे. मी शासनात टॅक्स भरतो. पण जे लोक आज बोलत आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारची नोकरी नाही, त्यांना कोणतं व्यवसाय नाही, काही शेती नाही. त्या लोकांचं उत्पन्न करोडोमध्ये कसं गेलं हे तुम्ही त्यांना विचारा. जेव्हा तुम्ही आम्हाला विचारत ना त्यांना जाऊन विचारा. आम्ही देखील विचारू. रोखोक तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीने तुम्ही जेवढे आरोप केले त्यांच्यावरती आम्ही ती तुमची जशी तुमची मुलाखत होईल त्या पद्धतीने आम्ही ही विशेष मुलाखत त्यांच्या विचारणार. पण आता तुम्ही उमेदवार देखील आहात आणि तुमची लढत ही एका माजी नगराध्यक्षासोबत आहे. तर तुमच्या विकासाच्या प्रभावाबद्दल काय सांगाल? प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुम्ही माझ्यासोबत फिरा. तुम्हाला मी अनेक अशा गोष्टी दाखवतो की त्यांनी थांबवल्यात त्या. परवाच मी प्रभागात गेलो होतो. अनेक जणांनी आम्ही नशिबान आहोत की तुम्ही उमेदवार आलात आमच्याकडे अशा भावना व्यक्त केल्या. आणि तुम्हाला नंतर लक्षात येईल निवडणूक झाल्यानंतर की त्यांनी वार्डामध्ये काम करत असताना त्यांचे जिथं त्यांचा प्लॉट आहे तिथं रस्ता रोखणार नाही, रोखणार. जिथं त्यांचा प्लॉट आहे रस्ता नाही रोखणार. त्यांच्या वार्डात अनेक प्लॉट आहेत आणि एकाही प्लॉट पासून त्यांनी पाणी कुठे जाऊन देत नाहीत. तुम्ही जाऊन पहा. गीतानगरचा असेल आता तुम्ही जाऊन पाहू शकता. गीतानगरची परिस्थिती काय आहे, आनंदनगरची परिस्थिती पाहू शकता. कुठेही तुम्हाला सांगतो मी आता मी कॉर्नर बोलणार आहे का गोष्टी आज त्या सगळ्या गोष्टी उघड करणार नाही. पण त्यांनी काही लोकांना तर सांगितले की मी नगरसेवक राज्यभर रस्ता होऊन देणार नाही. तर त्या लोकांनी बी वचन दिलंय की त्यांना पाडल्याशिवाय आमचं काम होत नाही. म्हणजे एवढी 20-20 वर्ष 25 वर्ष आपण नगरसेवक राहून जर मनामध्ये अशी तुमच्या भावना असेल जनतेबद्दल तर जनता तुम्हाला जागा दाखवणारच आहे. जातीचं समीकरण बघायला गेलं तर या ठिकाणी अनेक समीकरण समोर येताना दिसतात. मुस्लिम समाजाचा एक महत्वाचा आणि बौद्ध समाजाचा अनेक जे इतर समाज आहेत. मात्र मुस्लिम समाज एक एनसीपी कडे येण्यामागे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत आणि याला कसं बघता? आणि काही जणांनी अजून पक्षप्रवेशाची तुमच्याकडे मागणी करत आहेत किंवा आम्ही यायला तयार आहोत अशी चर्चा तुमच्यासोबत होत आहे का? आणि काय सांगाल? आज 6:15 वाजता काही प्रवेश होणार आहे गुमत विभागामध्ये. बौद्ध समाजाच्या जागेसाठी आज वायजी सोनकांबळे सर काँग्रेसमध्ये गेलेत. मग तुम्ही त्यांना विचारा. मी स्वतः त्यांच्या हरिजन ठराव केला होता. परंतु त्यानंतर मी निवडणुकीत पराभूत झालो. काँग्रेस पक्ष सत्ता आली. त्यांच्याकडे लोक सगळे गेले होते निवेदन घेऊन. त्यांना अंधारात ठेवून त्यांना सांगितले की आम्ही डीपी मध्ये तुमचं हे काम करायला होतं. परंतु डीपी मध्ये ते काम न करता त्या जागेवर त्यांनी कॉम्प्लेक्सचं काम केलंय. आपण किती वर्षापूर्वी गोष्ट आहे? हे 2014-15 गोष्ट असेल. आता मी त्याचे डॉक्युमेंटेशन बघितलं आणि त्याच्यावर बातमी देखील मी केली. कमीत कमी 15 दिवसाचा मी त्याच्यावर अभ्यास केला आहे की 1954 पासून त्याचा ते कालावधी आहे आणि 1989 ला त्या ठिकाणी कमिशनरचं पत्र होतं की त्या ठिकाणी ही जागा सीओच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही हरिजन वस्तीचे म्हणजे आताचे बौद्ध आहेत त्यांना ती जागा देण्यात यावी आणि त्या ठिकाणी तसा ठराव देखील आहे आणि तसं पत्र देखील आलं. त्यानंतर वायजी सरांच्या पुढाकारात होते आमच्याकडे आले होते शिष्टमंडळ घेऊन. तेव्हा आम्ही ठराव करून दिलेला आहे. निश्चित मला तारीख माहित नसली तर 2007 ते 17 मध्ये तारीख आहे ती. तरी या ठिकाणी कॉम्प्लेक्स झालेला आहे. ह्याचा फटका येणार आहे त्याच्यामध्ये बसणार आहे. त्यांना म्हणजे एवढं कॉन्फिडन्स झाले काँग्रेस पक्षाला की अल्पसंख्याक मतं कुठे गेले तरी आमच्याकडे येतात. बौद्ध धर्माचे मतं आमचेच आहेत. पण त्यांची मागच्या निवडणुकीत जे गणित जुळलं त्यांना ते जुळायचं कारण माझ्यासोबतचे काही जण माझ्यासोबत बेईमानी केली.
त्यामध्ये जुळ आहे. पण ह्यावेळेस असं होणार नाही. देगलूर शहरातील मुस्लिम बांधवाला कळाले, ज्या मुफ्ती साहेबामुळं काँग्रेस पक्ष सत्तेत आला, त्या मुफ्ती साहेबावर 5 वर्ष अतिशय अन्याय झाला. त्यांना अपमानजनक वागणूक मिळाली. त्यासाठी ते ह्या निवडणुकीतून माघार घेतले आणि निवडून लढवणारे सांगितले. पण एखाद्या माणसाचा अपमान किंवा अवमान केला, एखाद्या धर्मगुरूचा, तर त्यांची जनता कधीही त्या लोकांना माफ करत नाही. त्यांचे जे फॉलोअर आहेत, आज मोठ्या संख्येने मुफ्ती साहेबांचे फॉलोअर राष्ट्रवादीकडे येत आहेत. आणि तुमच्यासोबत ते काम करतायत. आता ते आमच्यासोबत आमचंच काम करणार ना. काँग्रेस पक्षाचे त्यांनी पाहिलंय, निवडणुकीत फक्त अल्पसंख्याकांची मतं घ्यायचं, मुस्लिम मताचा लालून लाचून करून काहीतरी करून मतं घ्यायचं. पण नंतर त्या लोकांना कुणाला रोजगार करून द्यायचा नाही, कुणाला मोठं करायचं नाही, फक्त उभा करायचं त्यांना, त्यांचे मतं घ्यायचे. हेच काम काँग्रेस पक्षाने केलंय. पण देगलूरच्या जनतेला आणि मुस्लिम समाजाला कळाल्या त्या गोष्टी. शेवटचा प्रश्न सर, या ठिकाणी रामदास पाटील देखील या ठिकाणी येऊन या ठिकाणी पक्षाचं देखील काम करत आहेत आणि तुम्ही काय आवाहन करणार आहे? दोन्ही प्रश्न एकत्र विचारतो आणि तुम्ही ह्याला काय सांगाल? मी कुणाचं नाव घेणार नाही. ज्यांची विचारधारा वेगळी आहे, त्यांनी देगलूर नगरपासून काय काय काम केलं, किती गरिबाचे अतिक्रमण काढले, काय भ्रष्टाचार केला असेल, देगलूरमध्ये त्यांची किती प्रॉपर्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधून काढा. पत्रकार आहात तुम्ही, आणि शोध पत्रकारिता हा एक पत्रकारिता भाग आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः फिरा देगलूर शहरामध्ये त्यांची प्रॉपर्टी. आम्ही देखील विचारू त्यांना की बाबा ह्या गोष्टी तुमच्यावर आरोप केलेले आहेत. मी आरोप अजिबात करत नाही, सत्य घटना सांगतो. त्यांच्या प्रॉपर्टी देगलूर किती विचारा. एखादा अधिकारी शहरात नोकरी करत असताना त्या शहरात प्रॉपर्टी घेतलेलं पहिलं उदाहरण ते आहे. मी आजपर्यंत पाहिलो, अनेक अधिकारी नोकरी करून जातात, पण ज्या गावात नोकरी केली त्या गावात कोणी प्रॉपर्टी खरेदी करत नाही. पण देगलूर शहरातील काही लोकांना चुकीची माहिती देऊन किंवा चुकीचं वागून त्या लोकांना माझ्यापासून दूर करून त्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम या माणसाने केलंय. त्या माणसानं आजपर्यंत कोणाचं चांगलं केलेलं नाही आणि भविष्यात कोणाचं चांगलं करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेल्या माणसानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यामुळं खासदारकडून प्रवेश करावा लागला. म्हणजे जो माणूस मुख्यमंत्र्याचा प्रवेश केला, नंतर पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री, नंतर खासदार, म्हणजे पातळी खाली खालीच यायली ना. राजकीय आलेख वाढायला पाहिजे कोणाचंही. आता शेवटचं की सर, आता तुम्ही जनतेला काय सांगणार आणि काही दिवसामध्ये 8 दिवसामध्ये त्याची निवडणूक होणार आहेत. तर शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीला सामोरं जाताय आणि तुमचे किती नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत? देगलूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत निश्चित येईल. आमचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील. आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा निवडून येईल. तसेच मी देगलूरच्या जनतेला असं आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये आपण विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं. जातीपातीच्या राजकारण लक्ष देऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये, दडपशाही गुंडशाहीला घाबरू नये आणि सर्व जनतेनं देगलूरच्या अतिशय मोकळेपणानं आणि उत्साहानं मतदान करावं. जेणेकरून तुमच्या मताची किंमत होईल आणि तुमच्या मतामुळे जो निवडून येईल तो देगलूर शहराचा विकास केला पाहिजे. धन्यवाद सर, आपलं रिपब्लिकन वाईट 24 न्यूजशी बोलल्याबद्दल. तर आताच लक्ष्मीकांत पद्मवार हे एनसीपीचे नेते आहेत आणि देगलूरची जी नगरपालिका होत आहे त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी जे आरोप करण्यात आले होते त्यांच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या काळात जर माझ्यावरती कोणते आरोप राहिले असतील म्हणजे त्यांची पत्नी असताना तर मी संन्यास घेईन असं सांगितलेलं आहे. मात्र येणाऱ्या दिवसात बघावं लागणार आहे की त्यांनी जे काही त्यांच्यावर आरोप केले होते आणि त्यांनी जे आता काही भ्रष्टाचार काँग्रेसच्या काळामध्ये झालेले आहे त्यांची देखील या ठिकाणी मुलाखत होणार आहे. त्यांनी त्याबद्दल काय बोलणार आहेत आणि जनतेला आव्हान आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मात्र तुमच्यासाठी तुमच्या मनातले प्रश्न आम्ही रिपब्लिक 24 च्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. बघत राहा, पाहत राहा रिपब्लिक 24 न्यूज देगलूर.